जणांकडे आलेलो आहे. पुन्हा एकदा यशोदया सागर चॅनलमध्ये सर्वांचं प्रियजनांना स्वागत आहे. प्लीज यशोदया सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवण्यात येईल, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. प्रियजनांना मी देवाचा सुंदरसा म्हणणं तुमच्यासाठी घेऊन आलाय. स्तोत्रसहित 100 यामध्ये देवाचं वचन सांगतोय. प्रियजनांनो, भाऊ पृथ्वीवरील सर्व लोकांना परमेश्वराचा जय जयकार करा, अर्चने सेवा करा, गीत गा गीत गा. परमेश्वर देव आहे हे जाणा, आम्हाला त्याने उत्पन्न केले, आम्ही त्याचीच प्रजा आहोत व त्याच्या कल्पातील त्याच्या कल्पातील कळपातील कळप, त्याच्या कुर्णातील कळप आहोत. परमेश्वराच्या कळपाचे तुम्ही कोणी कळप प्रियजनांनो. तुम्हाला आम्हाला निर्माण करता प्रभू येशू आज, काल आणि युगानुग एकसारखा असणारा देव, तो कधीही बदलत नाही. कारण की परमेश्वराचं वचन सांगता, अहो पृथ्वीवरील सर्व लोकांना परमेश्वराचा जय जयकार करा. कारण की परमेश्वराचा जय जयकार करणं म्हणजे परमेश्वराला धन्यवाद देणं. त्याने आकाश पृथ्वी निर्माण केलं, त्याने आपल्याला सुंदर दिवस दाखवला, त्याने जे काय आपल्याला खायला दिलं त्याबद्दल तुम्ही धन्यवाद देता. जसं दावीद राजा रोज देवाला धन्यवाद देत होता, तर परमेश्वराने त्याला बेनफळापासून एक राजा असणं असं बसवलं. दानियल हा रोज देवाला धन्यवाद देत होता, तर परमेश्वराने त्याला सिंहाच्या तोंडातून वाचवलं, राजाच्या नजरात उंच केलं. तोच देव आज देखील तुमच्या जीवनात कार्य करायला तयार आहे. कारण की तुम्ही ज्या ज्या वेळेस धन्यवाद देता त्या त्या वेळेस परमेश्वर तुमच्या जीवनात कार्य करणारा परमेश्वर आहे. तो कधीही मागं राहत नाही. कारण की तो म्हणतो, मी काल आज युगानुयुग एकसारखा आहे. मनुष्य बदलतो पण परमेश्वराचा चमत्कार कधीही बदलत नाही. पौलुस सिलासने ज्यावेळेस जेलमध्ये होतं तेव्हा देखील त्यांनी धन्यवाद दिला. म्हणून ज्यावेळेस तुमच्या संकट येतं, ती तुमची परीक्षेची घंटा आहे आणि त्यात तुम्ही जर देवाला धन्यवाद दिला तर येशूच्या नावात तुमच्या जीवनात चमत्कार होणार. येशूच्या नावात तुमची परिस्थिती बदलणार. कारण की देव चमत्कार करणारा परमेश्वर आहे, परिस्थिती बदलणारा परमेश्वर आहे. परिस्थिती काही असो, कर्ज असो, दुःख असो, पण त्यात जर तुम्ही म्हणले ना, येशू तू महान आहेस, तुम्ही परिस्थितीला मोठं नका करू, तुम्ही येशूला मोठं करा. येशूला मोठं केल्यावर परिस्थिती आपल्याला छोटी होईल. आणि प्रियजनांनो, ह्या पवित्र उपासाच्या दिवसामध्ये प्रत्येकाने जर उपास नसेल तर उपास धरा. कारण की जेवढं तुम्ही फास्टिंग करता, उपास धरून देवाच्या सानिध्यात जातात, तेवढं देवाचा अभिषेक आणि देवाचा आशीष तुमच्या जीवनात राहते. नाही 40 दिवसाचा तर कम से कम 10 दिवस 5 दिवस धरा, पण उपास चालू करा. कारण की उपास आणि प्रार्थना सैतानाचा जीव तोडते. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पवित्र देवा ईश्वराच्या जेवढे लोक ऑनलाईन बघत आहेत त्या प्रत्येकाला स्पर्श कर बाप्पा. तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचा अर्थ त्यांच्या जीवनात करतो. त्यांच्या जीवनातले प्रत्येक कॅन्सर निक इश्यूचे असणार, थायरॉइड निक इश्यूचे असणार, ब्लड प्रेशर शुगरचे आत्मे निक इश्यूचे असणार. सैतानी बंधनातून लोक मोकळे होत. ज्याला घर नाही त्याला घराचा आशीर्वाद करतो, ज्याला गाडी नाही त्याला गाडीचा आशीर्वाद रिसिव्ह करतो, ज्याला माझ्या जिवंत परमेश्वरा काम नाही त्याच्या हाताला मी काम स्वीकारतो. कर्जाचे श्राप मी तोडतो त्यांच्या इश्यूच्या नावातून. कर्जाचे श्राप निक त्यांच्या जीवनातून. कॅन्सर निक इश्यूच असणार, थायरॉइड निक इश्यूच असणार, ब्लड प्रेशर शुगरचे आत्मे निक इश्यूच असणार. आणि येशूला बसलेल्या प्रत्येक पट्ट्याच्या गोळाचा यांच्या प्रत्येकाच्या जीवनात मी सेव करतो. आणि आजपासून बायबल वाचते, प्रार्थना करते, देवासाठी उपास करते.